ओके. खास करून आपण ही मीटिंग मला वाटतं लास्ट संडेला भेटणार होतो. मला पण एक्झॅक्टली आठवत नाही, पण कदाचित लास्ट संडेला मला वाटतं भेटणार होतो, कारण रक्षाबंधन नंतर सर्व ताईंना भेटावं. आणि आपण ठीक आहे, प्रत्यक्षात काही ताईंना भेटलो, पण काही ताईंना सर्वांना नाही भेटू शकत. पण या निमित्ताने तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण भेटावं. आणि रक्षाबंधनाचं निमित्त असतं, पण एक काहीतरी संकल्प असतात ते आपल्याला पुढे कंटिन्यू करता यावेत, म्हणून त्या दिवशी आपला एक उद्देश होता. पण शालिनी ताई, त्या दिवशी सर्व ताई फार बिझी होत्या, सर्व सुट्टीवर होत्या. सर्व ताईंना कोणाला वेळ नसतो मेसेज बघायला, बघा ना. म्हणून आपण कॅन्सल केली आणि आजची वाट बघत होतो की 100 तरी सर्व ताई हजर होतील, म्हणजे मीटिंग फुल होईल, अशा अपेक्षा होती. बघूया, काय हरकत नाही. शेवटी आपलं काम चालू ठेवायचं. बाकी मुंग्यांची लाईन लागत राहील बरोबर. आपलं काम आपण सुरू ठेवायचं. सो हा, पुन्हा परत आपण पॉइंटवर जाऊ. अ, उद्देश असा होता की खूप दिवस आपण एक, मला वाटतं 19 फेब्रुवारी नंतर ज्या ज्या बॅचेस सुरू झाल्या, साधारण अशा हाफ हाफ बॅचेस झाल्या सीमाताई. एक मोठी बॅच झाली 30+ झाली, त्याच्यानंतर 12+ झाली, पुन्हा परत 12+ झाली. अशा साधारण 50 ते 55 टीचर्स आपल्याकडे जॉईन झाले. ओके. आणि त्यात 50-55 जे काय असेल, मला पण एक्झॅक्ट आकडा माहित नाही. पण त्याच्यामध्ये 2-3 बॅचेस सुरू झाल्या. त्याच्यात एक आपण वेदिक मॅथचं सुरू केले, तेव्हा पण पुन्हा टीचर जॉईन झाल्या. आणि मग या सर्वांचं एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आपला पेंडिंग पेंडिंग होत होता. त्याचे काही दोन टेक्निकल कारण मी परत सर्वांना क्लिअर करतो. पहिलं, या सर्व जे काही 50-55 आहेत, यांचं कुठलाही आपण ऍडमिशन फॉर्म भरून घेतलेला नाही. तो नवीन ऍडमिशन फॉर्म जेव्हा जेव्हा आपण फिजिकल भेटणार आहोत, त्या ज्या प्रोग्रामला, त्या त्या एक एक ताईंचा फिजिकल मध्ये आपण भरून घेणार आहोत. परत क्लिअर करतो, बरोबर. म्हणजे जेव्हा जेव्हा आता सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल, पुन्हा परत जे काही स्टेट लेवल असेल, नॅशनल असेल, म्हणून ते एक प्रत्येकाला बंधनकारक असेल. काही अडचणी आल्या तर मी त्या प्रत्यक्षात त्या ताईंना सांगत राहील. ज्या समजा ताई मिटिंगलाच येत नाही, किंवा त्या ताईंना अजून पुढे काय मदत करता येईल आपल्याला, ती कशी करायची, किंवा त्यांना कसं प्रत्यक्षात फॉर्म भरून घ्यायचा, ते बोलेल त्याच्या संदर्भात. सो उद्देश असा होता की आपण खूप दिवसापासून हे बोलतोय, फेब्रुवारी नंतर. आणि खास याचा उद्देश हा होता की आपण शासन दरबारी आपल्या संस्थेचं काम आपल्याला एक ऑडिट प्लस प्रोजेक्ट स्वरूपात आपल्याला सादर करता यावं. बिकॉज वी आर द एनजीओ, वी आर द ट्रस्ट. आणि म्हणून आपल्याला उद्या कोणाकडनं पैसे घेतले आपण, खऱ्या अर्थाने कोणाकडनं 5-25 हजार रुपये आपण घेतले, तर त्याला पण एक आपल्याला एक 1280 अंडरमध्ये त्याला इन्कम टॅक्स रिबीटचं एक गव्हर्नमेंटचं ऑथरायझेशन असतं. ते आपल्याला त्याला त्या रिसीटच्या अगेन्स्ट एक TDS लेटर द्यावं लागतं. ते पण आपलं आता झालेलं आहे. म्हणजेच आपण या एक 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 गोष्टी फुलप्रूफ करत आलो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आपलं याचं नीती आयोगचं एक सर्टिफिकेशन झालं. 1280 इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं एक झालं. अजून दोन एक बाकी आहेत. काय काळजी नका करू, पण ते होऊन जातील. म्हणजे जसं की स्टार्टअप बाकी आहे, त्याच्यानंतर हे बाकी आहे, काय म्हणतात त्याला, जे काय असेल ते मी सांगत राहील तुम्हाला. एक एक झालं की मी सांगत असतो ग्रुपमध्ये. मी पण एवढा प्रिपेअर नाहीये, पण काम करणारे त्याच्यावर काम करतायत. ते होत झालं की सांगेल. कारण या सर्व उद्देश, हा, CSR फंड जो घेतो ना आपण, CSR आणि स्टार्टअपचं बाकी आहे. तर ते सर्व सर्टिफिकेशन होतील मे बी, अशी अपेक्षा आहे. आपण ज्या प्रोग्रामला भेटतोय त्याच्या आतमध्ये होतील, अशी एक अपेक्षा आहे. असं आपण टॅगलाईन किंवा असं एक टास्क दिलेला आहे. समोरच्या आपल्याला जे ऑडिट पर्सन आहेत, आपल्याला जे सपोर्ट सिस्टम म्हणून ऑर्गनायझेशन काम करतात, त्यांना दिलेलं आहे. मग आता आपला एक पार्ट होता की आपल्याला एक, या सर्व शिक्षक भगिनींचं आपल्याला एक सर्टिफिकेशन, आपला नेहमीप्रमाणे जो काही उत्कृष्ट एक अभिप्रेत असतो कार्यक्रम, सर्वांचा गुणगौरव व्हावा, त्यांना त्यांचं सर्टिफिकेशन पोचावं. याच्यासाठी आपण काल परवा रूल्स रेग्युलेशन पण सांगितले त्यांना. आत्तापर्यंत आपण एक्झाम फी घेत नव्हतो. आत्तापर्यंत सर्वांचं जे आहे ते त्यांना पण मी सांगितलं. पण आता आपल्याला नवीन ऑडिटरच्या रूल प्रमाणे ज्या ज्या एक्झाम होतील,
त्या एक्झाम फीचं एक स्पेशल अकाउंटेबिलिटी डिपार्टमेंट आहे, सॉरी अकाउंट आहे. त्या अकाउंटवरच त्याचे व्यवहार होतील. आणि ॲपमध्ये जेवढे विद्यार्थी आपल्याकडे शिकतायत, म्हणजे उद्या शालिनी ताईंना असं वाटलं की मला सुकॅनामध्ये 200 विद्यार्थ्यांना मोफत शिकवायचं आहे, पण मात्र आपण एक कंपल्सरी करतोय की जरूर मोफत शिकवा, पण त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी एक एक्झाम आणि एक सर्टिफिकेशन, म्हणजे तो डाटा आपल्या सिस्टम मध्ये आला पाहिजे. कमीत कमी तुम्ही ₹50 घेऊ शकता, ₹30 घेऊ शकता, ₹30 संस्थेला अपेक्षित आहेत. म्हणजे आपण किती विद्यार्थ्यांना शिकवतोय, किती विद्यार्थ्यांना लेव्हल 0 शिकवतोय, आणि मग त्यांना आपण प्रॅक्टिसमध्ये आणतोय, हा सर्व डाटा कास्ट सह त्याच्या, कारण आपण आधार कार्ड घेणार आहोत, आधार नंबर टाकणार आहोत, त्याचा कास्ट टाकणार आहोत, आणि त्या ॲपचं जे काही असं समजूया की आपण ऑथराईज काही शिक्षक भगिनींना मी दिलंय, त्यांचा फीडबॅक, त्यांनी किती प्रॅक्टिस केला ते त्यांनी काहींनी सांगितलं, काहींनी हात पण लावला नाही. ठीक आहे. पण आता आपल्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी अवेलेबिलिटी करून द्यायचं आहे. म्हणून उद्यापासून जसं मला 2-2, 4-4, 5-5 ताईंना त्यांचा, तुम्हाला माहिती आहे की तुमचा एक टीचरचा कोड लॉग इन असेल, टीचरचा लॉग इन, आणि टीचर लॉग इन मध्ये त्याचा एक व्हिडिओ बनवता आला तर मी व्हिडिओ बनवून देईल. स्टुडंट ऍड करून त्या स्टुडंटचा, प्लीज इकडे लक्षात द्या, त्या स्टुडंटचा, फॉर एक्झाम्पल मनीषा ताई म्हणून एक स्टुडंट आहे लेवल 0ला, तर मनीषा L0 किंवा मनीषा ताईंचा 38 कोड आहे, तर मग पुढे काहीतरी पुढे मागं, कारण तुमच्याकडे मनीषा 2-3 असू शकतात, इतर क्लासमध्ये मनीषा भरपूर असू शकतात, बरोबर ना, असं होऊ शकतं. म्हणून मनीषा L0च्या वेळेस किंवा तिचा मोबाईल नंबरचा मध्ये एखादा नंबर टाकला, काहीतरी एक मेल ID तयार करावा लागेल. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल, आता त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. मी ऑलरेडी तुमचा बनवलेला आहे टीचर कोडचा, तर तो एक बनवावा लागेल. विद्यार्थ्याचा जो मेल ID असेल तोच त्याचा पासवर्ड असेल. विद्यार्थी त्याचा पासवर्ड चेंज करू शकतो, आणि तो त्याने लक्षात ठेवायचा आहे. आधीचं जसं ॲप आपण वापरत होतो, रेंट मधलं जसं ॲप होतं तसंच आपलं नवीन ॲप आहे, काही चेंज नाहीये. त्याच पद्धतीने आन्सर फिल करून आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणून उद्यापासून हळूहळू हळू टप्प्याटप्प्याने सर्वांना ते ॲप अवेलेबल होईल. पहिले मी ॲप बद्दल क्लिअर केलं. मात्र जेवढे विद्यार्थी आपल्या क्लासला आहेत, ईच अँड एव्हरीथिंग विद्यार्थी, याच्या पुढे म्हणजे 15 ऑगस्ट पासून असं लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली ते 1 एप्रिल पासून फायनान्शियल इयर झाला, पण आजपासून, कारण विद्यार्थी खऱ्या अर्थाने आपण 6 किंवा 8 महिने द्यायचं ते आपल्या हातामध्ये आहे. तो काही प्रॉब्लेम नाही, आपण 6 महिन्याच्या ऐवजी 8 महिने त्यांना ऍक्सेस देऊ. तो जो इंजिनियर आहे आपला, प्रोग्रामर, तो 6च्या ऐवजी 8 टाकेल त्याच्यामध्ये. आपण त्याला आतापर्यंत ₹60,000 दिलेत, आज किंवा उद्या मी त्याला ₹30,000 देणार आहे. परत क्लिअर करतो, आपण ₹90,000 आतापर्यंत पे केले, आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशनचं अजून सेटिंग त्याच्यामध्ये झालेली नाही. कॉम्पिटिशनचं पुन्हा परत क्रेडेन्शियल अलग, एक वेगळा विचार चाललाय त्याच्यावर, ते करेल. मात्र हे पैसे आपल्याला लॉंग टाईमसाठी, म्हणजे दरवर्षी द्यायचे नाहीयेत. ही आपली मालकी असेल, हे सॉफ्टवेअर आपलं स्वतःचं असेल. अशा पद्धतीचं त्यांच्याशी बोलणं झालंय. फक्त जे काही दरवर्षी मेंटेनन्स असेल, त्याच्यात अपडेशन असतील, सर्व्हरचे असतील, जे काही छोटे मोठे चार्जेस, असं मेंटेनन्स चार्जेस म्हणून आपल्याला त्या इंजिनिअरला द्यावे लागतील फक्त. मी सर्व तुम्हाला सांगतो, कारण शेवटी पैसा संस्था आपली सर्वांची आहे, आपला पैसा आहे, आपण कोणाला तरी देतोय, ते मी तुम्हाला सांगणे. आणि वाटलं तर मी तुम्हाला फोन पे पण दाखवतो, म्हणजे किंवा मी तुम्हाला रिसिट पण दाखवू शकतो, असं काही नाही. मी जे बोलतोय ते तुम्हाला असं कोणाला वाटलं तर दाखवू पण शकतो, क्लिअर करतो. दुसरं अजून असं की हे ॲप बद्दल झालं. ॲपमध्ये आपण जेवढे क्लासला विद्यार्थी असतील ते 100% येतील. संस्थेला त्याच्या अगेन्स्ट फक्त ₹30 पाहिजे. परत क्लिअर करतो. आणि ते अकाउंट एक सेपरेट अकाउंट असेल. फक्त ताई लोकांना खूप हात जोडून विनंती करतो, ताईंनो मला पैसे पाठवू नका, नंदिनी मॅडमांना पाठवू नका, कारण डिक्लेरेशन करावं लागतं. माझं पण मी इन्कम टॅक्स होल्डर आहे, आणि मग शेवटी ते कधीतरी नंतर जेव्हा आम्ही रिटर्नला जातो तेव्हा त्या थोड्याशा, जे अ, थोडीफार अमाऊंट असेल तर काही नाही, पण एखादी जर मोठी अमाऊंट असेल तर शेवटी इयर ऑन एंडिंगला थोडासा त्रास होतो त्या गोष्टीचा, बाकी काही नाही. म्हणून मी माझ्या अकाउंटला तरी सांगत असतो, पण तरी पण अशा ताई आहेत की डोळे लावून पाठवूनच देतात. आता त्यांना काय सवय झाली मला ते माहित नाही. मी किती वेळा सांगत असतो की पर्सनल पाठवू नका. तसं
विद्यार्थ्यांच्या फीचं तुमचं असं समजा योगिताताईंकडे 200 विद्यार्थी असतील, 50 असतील, 40 असतील, तर 40 गुणिले 3, 30, जो काही हिशोब असेल तो स्पेसिफिक अकाउंट असेल, त्या स्पेसिफिक अकाउंटला त्या सेंटरवरून आले पाहिजे. हे सर्वांनी थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. परत क्लिअर करतो. आता त्याच्यानंतर आपल्याला एक एक सर्वानुमते मी तुम्हाला पहिले प्रस्ताव मांडतोय. हा, मी निर्णय नाही सांगत आहे, प्रस्ताव मांडतोय. सॉरी, प्रस्ताव मांडतोय. शेवटी आपल्याला हात वरती करून हे करायचे आहेत. मला ते फुटेज पाहिजे. ओके, रेकॉर्डिंग सुरू आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. दोन गोष्टी. पहिले मी तुम्हाला सांगितलं, ऍप बद्दल सांगितलं. आपण ऑलरेडी 60,000 रुपये दिले, 30,000 देणार आहेत. ते लॉंग टाइम आपली प्रॉपर्टी आहे. त्याच्यात काही चेंजेससाठी दरवर्षी मेंटेनन्स म्हणून अपडेट होईल. कॉम्पिटिशनचं अजून अपडेट करायचं आहे. ते कॉम्पिटिशनचं पण अजून पुढच्या 2-3 महिन्यात ते पण सक्सेसफुली होईल. त्यांचे काही अडचणी असतील किंवा त्यांच्या वेळेनुसार ते करतील, नो डाऊट. अजून पुढचं, या सर्व 40-45 ताई आहेत. या ताईंना सर्टिफिकेशनला जायचं आहे. आपण सर्वांसाठी हा जो ब्रेन ट्रेन एज्युकेशन कम्युनिकेशन ग्रुप आहे, हा सर्वांसाठी इम्पॉर्टंट असतो. म्हणून त्याला पिन लावून ठेवणं, त्याचे सर्व मेसेज वाचणं, त्याप्रमाणे ऍक्शनमध्ये राहणं, आणि तरी पण काही लोक क्लास न करणं किंवा रिव्हिजन न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून पुढच्या वेळेस आपण, सीमाताई तुम्ही वरिष्ठ आहेत म्हणून मी तुमचं नाव घेऊन सांगतो, की पुढच्या वेळेस आपण नियम बदलू. पुढच्या वेळेस 10,000, 100 लाईफ टाईम मेंबर प्लस 2,500 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घ्यायचं. आणि सांगायचं, कंपल्सरी क्लास केला, कंपल्सरी एक्झाम दिल्या, तर तुम्हाला ते 2,500 रुपये परत देण्यात येतील. आपल्याला पैसे नको आहेत, पण थोडेसे वळण लागावं ना ताई लोकांना, ते त्या दिवशी परत देण्यात येतील. असे थोडंसं आपल्याला वळण लावावं लागेल. आणि म्हणून ते पण आपण पुढच्या वेळेस ट्राय करू. पण आपल्याकडे असे आहेत, लाईफ टाईम मेंबरशिप तुम्ही नाही पैसे भरले तर मला माझ्या खिशातून भरावं लागतं. शेवटी ऑडिट असतं. मग काही ताई म्हणतात, 6,000 देऊ का, 3,000 देऊ का, 2,000 देऊ का, 1,000 देऊ. ही संस्था आहे, ही तुमची न माझी नाही. हे कोणाला तरी ऑडिट म्हणून करावं लागतं. मग परत ते पण सांगून ठेवतो. म्हणून एखाद्या वेळेस तुम्ही नाही दिले ते फंड, तर मला माझ्या खिशातून भरणं आहे. पण कारण मला गोलमेल करणं आहे. गोलमेल करून करून काहीतरी कागदपत्र सादर करावं लागतात, ते पण सांगतो. दुसरा पार्ट अजून असा आहे, की आपण या सर्वांचं सर्टिफिकेशनला जातोय. या सर्टिफिकेशनला जाताना आपल्याला एक तारीख ठरवायची आता सर्वांना. माझ्यासमोर आता सध्या ऑप्शन, कालपर्यंत मी बोलत होतो बऱ्याच ताईंपर्यंत, पण माझ्याकडे जे काही आता ऑप्शन आहेत, म्हणजे जे काही बेस्ट ऑप्शन असतील, ते माझ्याकडे फक्त दोन ऑप्शन आहेत. एक 5 तारीख आणि एक 7 तारीख. कारण मध्ये गणपती, त्याच्यानंतर मग ते हे, मग ते, आणि पुन्हा परत आता जमेल तेव्हा जमेल, असे खूप सारे ऑप्शन आहेत. आणि या सर्व ऑप्शनला बाहेर काढण्यासाठी गणपती विसर्जनचा दुसरा दिवस म्हणजे 7 तारीख. क्लिअर करतो, गणपती विसर्जनचा दुसरा दिवस म्हणजे 7 तारीख, आणि गणपती बाप्पा असताना असलेली तारीख म्हणजे 5 तारीख. ही जी आहे, ह्या अशा दोन कंडिशन्स आहेत. तर या कंडिशनला पण मला तुम्हाला सांगायचंय सर्व जणांना. म्हणजे एक तर 5 तारखेला जास्त हात वरती असले तर 5 तारीख, आणि 7 तारखेला जास्त हात वरती असले तर 7 तारीख. ते पण आपण ठरवून, मला काही नाही. दोघं मला त्या पद्धतीने हॉल बुक करायचा आणि तो प्रॉपर नियोजन करायचा. तर पहिला, लेवल 4 सर्टिफिकेशन, 5 तारीख किंवा 7 तारीख, पहिला विषय हा. दुसरा विषय, या सर्व ताई लोक जे आता सर्टिफिकेशनला जाणार आहेत, त्या आता असतील की नसतील, त्यांना उद्या ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन देण्यात येईल, की लेवल 4 कम्प्लिशन म्हणून एक एक्झाम असते आपली. कम्प्लिशन म्हणून म्हणजे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 दिल्या त्या प्रॅक्टिस टेस्ट होत्या. आता लेवल 4ची ऑनलाईन टेस्ट असेल, ती उद्या देण्यात येईल. सोमवारी त्यांनी ती कंप्लीट करायची. त्याच्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन पण काल बघून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला आपण येत्या सॅटरडे पर्यंत, येता जो सॅटरडे, सॅटरडे म्हणजे शनिवार, म्हणजे आपल्याला रविवारी अकाउंटेबिलिटी क्लिअर होईल. शनिवारपर्यंत लिहून घ्या. माहीत नसेल तर म्हणजे पुन्हा परत मी तारीख पण सांगतो. म्हणजे काय आहे, की 23 पर्यंत आपल्याला तुम्हाला सबमिशन कंप्लीट करायचं आहे. सबमिशन सबमिशन करताना सर्व पानांचं पीडीएफ, त्याच्यानंतर प्रत्येक पानांवर नाव, त्याच्यानंतर त्या पानांवर त्या पानांचं एकच फाईल, त्याला तुमचा टीचर कोड आणि त्याचा तुम्हाला तुमचं नाव,
म्हणून सबमिशन म्हणून वेळ देतोय. पुन्हा परत बहाणे बनवू नका. म्हणजे मी आजारी होते, मी गावाला गेले होते, एका दिवसात ठरवलं तर एका दिवसात होतं. रुचिकाताई बरोबर ना? मुद्दाम परत त्या म्हणतील मी बहाणे बनवते का, असं होईल. मुद्दाम मला कोणीतरी समोर समोर मी नाव घेत असतो. परत म्हणू नका की माझंच का नाव घेतलं. तर पीडीएफ फाईल बरोबर अजून बघा, लक्ष द्या. लेवल 4चं कम्प्लेशनची एक ऑनलाईन टेस्ट, त्याच्यानंतर सबमिशन. ते सबमिशन जे लिहिलेलं असेल ते सर्टिफिकेशन प्रोग्रामला येताना घेऊन या. परत एकदा सांगतो, घेऊन या. म्हणजे माझा त्रास वाढवू नका. तुम्ही नाही दिलं तर पुन्हा परत ते तुमचे सर्व पेपरची प्रिंट काढा, पुन्हा परत ते फाईलला लावा, पुन्हा परत मग ते तुम्ही म्हणजे काम वाढतं. म्हणून ते दिले तर ते आहे ॲज इट इज चेक करून ते लावता येतं फाईलला. हे थोडंसं समजून घ्या. म्हणून सर्टिफिकेशनला येताना कोणाला तरी एका ताईला जबाबदारी दिली राहील, त्या दिवशी ते जमा करावं लागेल तुम्हाला. दुसरं अजून असं की याबरोबर तुम्हाला 750 रुपीजचं तुम्हाला एक्झाम फी पे करायची आहे. कोणाला? लेवल 4 साठी मी म्हणतोय. सर्वांना क्लिअर? ही तुम्हाला संस्थेकडनं रिफंड मिळेल, व्हॅल्यू रिटर्न मिळेल, काही काळजी नका करू. ओके ना? मी पहिले पण काल परवा सांगितले, कारण आपण आत्तापर्यंत नाही घेतलेली, पण नवीन रूलनुसार किंवा आपल्या एप्रिलच्या रूलनुसार, नवीन ऑडिटरच्या रूल प्रमाणे आपल्याला ती एप्रिलनुसार 750 म्हणजे 750 रुपये तुम्हाला पे करावे लागेल. मात्र संस्था ती तुम्हाला परत करेल, त्याची व्हॅल्यू पे करेल तुम्हाला, काय काळजी नका करू. का ते एक ऑडिटला दाखवणं गरजेचं आहे, म्हणून ते ऑडिटला आले पाहिजे. त्याच्या बदल्यात संस्था तुम्हाला काय व्हॅल्यू पे करेल ते पण आपण 24-25 तारखेला ठरवू, काय काळजी. पण तुम्हाला ते पैशाची व्हॅल्यू परत मिळेल, काय काळजी नका करू. क्लिअर आहे? माझ्याकडे मी ऑनेस्टली सांगतोय. मात्र पुढच्या बॅचला असं काय होणार नाही. या बॅचला आपण थोड्या या सर्व प्रोसेसमध्ये होतो. पुन्हा परत कोणाला तरी वाटायला नको या बाबाने पुन्हा परत 750 रुपये काय काढले बाबा, परत पुन्हा परत नुसतंच पैसेच मागायला निघालाय का, पहिला पैसेच पाहिजे का. कारण गल्लोगल्ली गल्ले भरणारे लोक आहेत, त्याच्यातले आपण नाहीये, ते पहिले आपल्याला क्लिअर करायचं आहे. ओके. सो म्हणून ते तुम्हाला त्याची व्हॅल्यू परत मिळेल, नो डाऊट. ओके. क्लिअर झालं लेवल 4 वाल्यांना? लेवल 4 वाल्यांचा विषय क्लोज. शनिवारपर्यंत सबमिशन, ऑनलाईन आणि ऑफलाईन येताना सबमिशन आणायचं. आता हे 750 रुपये कोणाला परत मिळतील, हा पण एक विषय होता, मी विसरलो असतो, परत सांगून ठेवतो. जे सर्टिफिकेशन प्रोग्रामला त्या दिवशी हजर राहतील त्यांना 750 रुपये परत मिळतील. आणि जे सर्टिफिकेशन प्रोग्रामला येणार नाही त्यांना परेशान करून करून 750 1500 वसूल केल्याशिवाय सर्टिफिकेशन मिळणार नाही. ओके. हा. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम असेल, खूप काहीतरी खरोखर जिन्युइन प्रॉब्लेम असेल, समजू शकतो आपण. भाऊ बहिणीचं नातं आहे, मुद्दाम मी त्याच पद्धतीने बोलतो, कारण कधी कधी स्पष्ट बोलल्याने कधी कधी राग आला तरी चालेल. पण सतवल्याशिवाय 1,500 रुपये वसूल केल्याशिवाय द्यायचं नाही, भाऊ बहिणीचं नातं आहे. आणि म्हणून स्पष्ट बोलतोय. हा पण जिन्युइन असेल तर पुन्हा माझा एक कायमचा शब्द आहे, फर्स्ट इज द हेल्थ. म्हणजे सेफ्टी, आपली स्वतःची सेफ्टी, हेल्थ. त्याच्यानंतर फॅमिली रिलेशन. त्याच्यानंतर आपली आर्थिक. जर त्या दिवशी तुम्हाला एक 5-50 हजाराची डील असेल आणि आपल्याला काहीतरी एखादं टेंडर पास होणार असेल आणि त्या टेंडरच्या मीटिंगला जावं लागणार असेल तर अजिबात येऊ नका. ते संस्थेला 1,500 रुपये दिलेले परवडले. संस्थेचा पण फायदा आणि तुमचा पण फायदा. क्लिअर करतो. म्हणजे असं आर्थिक गणित असतं. म्हणून मी दोन गोष्टी सांगितल्या, फर्स्ट इज द सेफ्टी, फर्स्ट इज द हेल्थ, सेकंड इज द फॅमिली. कारण फॅमिलीतले नातं गोतं आजारपण हे सर्व सांभाळणं आपलं, मला माहिती आहे, सांभाळलंच पाहिजे. तरच तुम्ही बेस्ट आहात. नाही तर मग तो आपण जगलर होऊ आपण. एक बॉल खूप मी छान उडवते आणि दुसरा बॉल माझा फुटका आहे. नॉट, यू आर नॉट गुड. सर्व बॉल तुमचे चांगलेच असले पाहिजे. तर जे काय असेल रिलेशनचा, हेल्थचा, फायनान्सचा, तुमचे गोलचा, एज्युकेशनचा आणि तुमचे रिलेशन मॅनेजमेंटचा सर्व. हे बघा, भाऊ आहे म्हणून हक्काने सांगतोय. बहीण, बहिणीनं माझं सांगणं काम आहे, मोठा भाऊ म्हणून सल्ला देणं. कारण सर्व गोल्स आपले किंवा आपण आपण त्या पद्धतीने बेस्ट ऑफ द बेस्ट रोल प्ले केला पाहिजे असं मी सांगतो. म्हणून संस्थेला 1-1.5 हजार फायदा झाला झाला तरी चालेल, पण जी प्रायोरिटी त्या प्रायोरिटी प्रमाणे निर्णय घ्या. ओके. पण माझं काम आहे, तुम्हाला सांगितलं त्या दिवशी यावं लागेल. सर्टिफिकेशनचा विषय क्लोज झाला प्लीज. मी जेव्हा बोलायला सांगेल तेव्हा बोला.
लेवल फोरचा क्लोज झाला. त्याच्यानंतर पुढचा विषय आपला एक वेदिक मॅथ आपण कोर्स मध्ये घेतला, लेवल 1 आणि लेवल 2. आता या लेवल 1 आणि लेवल 2 ची एक्झाम आपल्याला जर घ्यायची असेल तर माझा प्लान आहे नेक्स्ट संडे. थोडा वेळ पण भेटला पाहिजे ना ताई लोकांना. ताई म्हणतील मग आता जर आम्ही विसरलो किंवा आम्ही घेत नाही किंवा काय तर काय. मग आता मी परत रिव्हिजनला मला वेळ नाही हा. मला खूप माझ्या मागे आता यंत्रणा लागली आहे. मला माझ्याकडे ना खरंच वेळ नाही. परत सांगतो, घरात ऍक्च्युली हे करायलाच नकोय मी दिवाळी म्हणजे माझ्याकडे जानेवारीपर्यंत वेळ नाहीये. माझ्याकडे प्रचंड मी वेगवेगळ्या पेनमध्ये आहे. पण तरी हे सर्व आपल्याला उत्कृष्ट करायचंय. तरी पण सांगतो तुम्हाला मी, मॅडम किती बोमट्या मारो, मॅडमचं काम मॅडम करतील, आपलं काम आपण करू. कारण त्यांचं काम आहे त्यांचं करायचं, आपलं काम आहे आपलं करायचं. कारण न्याय दिला गेला पाहिजे दोघीकडे, म्हणून मी सांगतोय. म्हणजे त्या बोमट्या मारतील म्हणजे त्यांना न्याय द्यायचा असं नाही. त्यांना पण आपण तेच आपल्याला मेन चेअरपर्सन बसवलं की ते शांत करू, त्याचा अभिषेक करून टाकू त्यांचा मॅडमांचा. म्हणजे अभिषेक झाला की ते आपण शांत होतील. काय प्रॉब्लेम नाही. सो नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला, लेवल 2 ची एक्झाम आपल्याला वेदिक मॅथची करायची आहे. आणि याचे सुद्धा आपल्याला 750 पेड करायचे आहेत. का 1500 सांगितले होते? हा, 750 पर लेवल, 1500 टू लेवलचे सांगितलेत. बरोबर ना? आठवतं का मला? माझ्याकडे प्रेझेंटेशन नाही, पण प्रेझेंटेशन मध्ये टाकलेलं आहे ते. आठवतं का कोणाला? का दाखवू? आठवतं का दाखवू? एकदम 1500, हा. एकदम 1500 हा बघ म्हणजे तेव्हा लेवल 1 लेवल 2 असं हा, नव्हतं. हा. असं काहीतरी लिहिलेलं आहे. काही माहित नाही. मात्र हे पैसे परत मिळणार नाहीत. परत क्लिअर करतो. तुम्ही म्हणाल त्यांचे परत देताय तर मग आमचे काय? मात्र हे मिळणार नाही. कारण ही पहिली बॅच आहे आपली. लक्ष द्या मला काय. हे ऑडिटमध्ये येणार, पण अबॅकस आपण का देतोय? कारण आपण अजूनपर्यंत कोणाचे नाही घेतलेले. आणि या बॅचला पण आपण आपले टेक्निकल आपला आपला प्रॉब्लेम आहे, संस्थेचा प्रॉब्लेम आहे. संस्थेचा अजून क्लॅरिटी नव्हती. सर्व गोष्टी काय होतील, कसे होतील, अकाउंट क्लिअर होईल की नाही, 1280 होईल की नाही, पुन्हा परत मग ऑडिटर कुठं होतं बसवतो, फीस कुठलं काय करायला लावतो, ह्या सर्व गोष्टी मी पण कन्फ्युजन होतो. म्हणून आता आपण मात्र हे 1500 वैदिक मॅथवर करतील. इट इज नॉट कंपल्सरी. या यात्रेला करा का पुढच्या यात्रेला करा, यात्रा सुरू राहतील. या यात्रेच्या वेळेस पावती फाडा का पुढच्या यात्रेला पावती फाडा, काही प्रॉब्लेम नाही. पण दिस इज अ फायनल. क्लिअर आहे? तुम्हाला एक्झाम पेपर देणं, तुम्हाला त्या दिवशी ऑनलाईन देऊ की ऑफलाईन देऊ? ठीक आहे, प्रयत्न करतो मी कसे देण्याची. मला तर आता ऑप्शन नका देऊ. मी माझ्या पद्धतीने मी क्रिएट करून देतो तुम्हाला. हा, ऑनलाईन का ऑफलाईन ते मी ठरवतो. आणि तो सर्वांसाठी कॉमन राहील. पुन्हा परत डिमांड येईल वेगवेगळी की ऑनलाईन द्या ऑफलाईन द्या. ते देतो मी शनिवारपर्यंत देतो. झाल्या दोघं. लेवल 4चं झालं, वेदिक मॅथचं झालं. आता एक मी आज एक आत्ता जस्ट मीटिंगला आलो ना, लेट झालो ना, तेव्हा मी एका ताईंशी बोलत होतो आणि त्याच्यानंतर माझा एक निर्णय चेंज झाला. मी आत्ताच म्हणजे 5-10 मिनिटापूर्वीच, इकडे लक्षात द्या. मी लेट झालो त्याचं कारण की मी एका ताईंशी बोलत होतो. त्याचं असं झालं की ग्रॅज्युएशन एक ग्रॅज्युएशन एक सेरेमनी आपल्याला ठेवायचं आहे अबॅकस टीचरसाठी. आपण लेवल 4चं सर्टिफिकेशन दिलंय. आणि फायनल अबॅकस टीचर ग्रॅज्युएशन म्हणून जो काही आपल्याला हे करायचं आहे, तर तो त्या ताईंचा पण छान सजेशन आहे की सर आम्हाला जमणार नाहीये, आम्ही आता असं आहे तसं आहे, किंवा आपण सर्वजण स्टेट लेवलला आपण वर्षातून एकदा भेटतो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग मला पटलं ते. आणि म्हणून आपण त्या ताईंच्या सजेशन इज द राईट. आणि आत्ताच आपल्याला या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज करायला आपल्याला पण त्रास वाटतो. ही एक्झाम ती एक्झाम, हे मॅनेजमेंट ते मॅनेजमेंट, हे सर्टिफिकेशन ते सर्टिफिकेशन, खूप जास्त गर्दी होईल. आणि म्हणून त्या ताईंच्या सल्ल्याला मान देऊन आपण दिवाळीनंतर लगेच दिवाळीनंतर लगेच जेव्हा स्कूल्स ओपन होतात त्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ते प्लान आपण ठरवू. त्याचं पण आपण जेव्हा भेटणार आहोत आता 7 सप्टेंबर किंवा 5 सप्टेंबरला, तर ते आपण त्या दिवशी ते पण ठरवून घेऊ की नॅशनल आणि स्टेट लेवलचं एक आपण टीचर मीट ठेवतो. ते टीचर मीटला मात्र सर्वांना कंपल्सरी असेल ते आता हळूहळू. कारण आपला मीटिंगच्या सही करायच्या असतील तुम्हाला आपल्या ऑडिटरच्या रिपोर्टनुसार की एवढे जण हजर होते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला काही वर्षातून एकदा तरी आपण भेटलं पाहिजे.
तर बघू ते कसं होईल ते. म्हणून ग्रॅज्युएशन प्रोग्राम आपण दिवाळीपर्यंत पुढे ढकलतोय. सर्वांसाठी क्लिअर आहे? तेवढं तुम्हाला सर्वांना पुन्हा परत एक करतो. मग त्याला या सर्व बॅचेसला ॲडव्हान्स होऊन जातील, आणि त्या ॲडव्हान्स नंतर मग त्याचा छान काय अजेंडा ठेवायचा ग्रॅज्युएशनचा, किंवा त्याच्यासाठी काय प्रोग्राम करायचा, त्याचा एक फायनान्शियल प्लान करून ते आपण ठरवूया. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? ते पण प्लान ठेवू. तर मग त्याची एक्झाम फी 5,000 ठेवायची, का 500 ठेवायची, का ₹50 ठेवायची, ते पण आपण सर्वजण मिळून ठरवू. असं काही नाही. जे काय ठरेल ते ठरेल. तुम्ही ठरवणार, मी नाही ठरवणार. ओके. ग्रॅज्युएशन प्रोग्राम आपण कॅन्सल करतोय, क्लिअर करतो. आता पुढचे दोन टॉपिक आहेत अजून. सर्वजण इकडे लक्ष द्या. सर आपल्यासाठी थांबलं, म्हणजे आपल्यासाठी लेवल 4, त्याच्यानंतर वेदिक मॅथ, ह्या सर्व गोष्टी, आणि विद्यार्थ्यांचा ॲप बद्दल पण क्लिअर झाला का सर्वांना? क्लिअर झाला का सर्वांना? त्या ॲपचा काही डाऊट आला तर सर्व ताईंना, आधीच्या ताईंना माहिती आहे. एकदा तुम्हाला टीचर कोड दिला की तुम्हाला स्टुडंट ऍड करता येतात, आणि स्टुडंट ऍड करताना इकडे लक्ष द्या. स्टुडंट ऍड करताना टक 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 त्याची माहिती भरायची, बाकी त्याला सांगायचं बाकीचं तर करेक्शन तू करून घे, कॅपिटल स्मॉल सर्व व्यवस्थित. त्यानंतर त्याला जे जे माहिती भरता येते ते तुम्हाला पण दिसतं की त्याला काय भरता येते ती. काही स्मॉल लेटर, त्याला तुमचा टीचर कोड, त्याला त्याचं नाव, त्याचा लेवल, म्हणजे लेवल 0 ज्युनियर असेल तर लेवल 0 ज्युनियरच दिसला पाहिजे त्याचा मेल आयडी मध्ये. लेवल 0 सिनियर असेल तर लेवल 0 सिनियरच दिसला पाहिजे मेल आयडी मध्ये. लेवल 1 असेल तर त्याच्या मेल आयडी मध्ये लेवल 1च दिसला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्याताई माझ्यासमोर आहेत, विद्या लेवल 1, त्याच्यानंतर त्यांचा कोड समथिंग मला वाटतं 259 असं समजा. 259 म्हणजे लक्षात येतं की विद्या म्हणून हे जे स्टुडंट आहेत हे 259 टीचर कोडच्या अगेन्स्ट लेवल 1 ला आहेत @gmail.com, असा कोड तयार करावा लागेल. आणि आपण काही कोणाचं पर्सनल काहीच करत नाही, इकडे लक्ष द्या. की त्यांचा आपण जीमेल आय डी घेतोय आणि मग त्यांना मेल येईल आणि संस्था काहीतरी मिसयूज करेल, काही नाही. तुम्ही तयार करा, तो त्याला क्रेडेन्शियल द्या, तो तो टाकेल आणि तो ऑन करेल. आणि त्याचे पण काही साऱ्या खूप साऱ्या शंका येणार आहेत काही ताईंना, टीचरांना पण डाऊट आल्या होत्या. आपण त्या एक एक एकाच्या हळूहळू पुढच्या 1-1.5 महिन्यात हळूहळू सर्व शंकांचं निरसन पण करू आपण. पण पहिले स्टार्ट करूया. क्लिअर? स्टुडंट ऍप बद्दल पण झालं. जवळजवळ तीन 3-4 सब्जेक्ट क्लिअर झाले आपले. आता राहिला पुढचा सब्जेक्ट, नारी शक्ती सन्मान पुरस्कार. पुरस्कार आणि शिक्षक रत्न पुरस्कार. आता इथं मी थोडस एक, म्हणजे मीच प्रत्येक वेळेस बोललं पाहिजे असं नाही, हे तुमच्याकडनं पण आलं पाहिजे. आणि तुम्ही पण या गोष्टीला सहमत पाहिजे, असं माझं मत आहे. इकडं लक्ष द्या. आपण खूप जणांना पुरस्कार आतापर्यंत दिलेत, मी खूप वेळा बोललेलो आहे. आणि आपण सेवाभावी संस्था म्हणून दिलेले आहेत. गुणगौरव आपल्या परीने, देणाऱ्याने देत जावं, देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचा हात घ्यावा, हे आपण सर्व वाचतो बोलतो. पण तसं काही समाजात नसतं. समाजात फक्त घेणाऱ्याने घेत जावं, पोते भरून भरून पार्सल करत राहावे, असं एक मनोवृत्ती असते. त्याचं काही नाही, कारण का आपल्या म्हणून कोणी काही कामात येत नाही, ते आपण पण बघितलं. म्हणजे आपण खूप जणांना पुरस्कार दिले, त्यांना कधीतरी आपण म्हटलं की बाबा, त्यातल्या थोड्याफार अशा ठराविक, मी 2-3 जणांचं मुद्दाम नाव घेईल, की आपल्या विद्याताई आहेर, ज्योतिताई पाटील, असे काही ठराविक मोजून असे व्यक्ती मी तुम्हाला बोटावर मोजणे आहेत. अजून पण असू शकतात, म्हणजे मला नाव आठवत नाही. पण मी मुद्दाम सांगतो की अशा मागतं आपल्या ताई लोक आपल्याला कधी पण म्हणतात की संस्था तुमची तशी आमची पण आहे, आम्ही तुम्हाला कधी पण मदत करू शकतो. म्हणजे एवढं तरी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचा आनंद मिळाला. ही पण एक क्रेडिबिलिटी आहे. आणि म्हणून अशी क्रेडिबिलिटी तयार झाली पाहिजे ब्रेन ट्रेनची. उद्या तुम्ही कुठल्या शहरात आहेत, कुठल्या तालुक्यात आहेत, लक्ष द्या सर्वजण, मला काय म्हणायचंय. तुम्ही कुठल्या गावात आहेत, तर त्या गावामध्ये एक सपोर्ट सिस्टम तयार झाली पाहिजे. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. एक ब्रेन ट्रेनचं नाव सांगितलं ना, तर त्यांना एक ट्रस्ट तयार झाला पाहिजे की दिस इज अ राईट एज्युकेशन, एक राईट संस्था आहे. या संस्था लोकांचा मान सन्मान करते, विद्यार्थ्यांना शिकवते, वुमन एम्पॉवरमेंट करते, आणि यांना आपल्याला जेव्हा गरज वाटली तेव्हा आपण यांना मदत केली पाहिजे. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. या दोघं पुरस्कारांच्या निमित्ताने मला काय म्हणायचंय. म्हणजे तुम्ही कुठेही असाल, साताराला असाल, सांगलीला असाल, मालेगावला असाल, धुळ्याला असाल, जळगावला असाल, मुंबईला असाल, अशा या पुरस्कारांचा उद्देश काय आपला, परत ते क्लिअर करतो.
आणि मग तुमचं पण सर्वांचं क्लिअर होईल. कारण आपण खूप लोकांना दिले आणि मग त्या लोकांना दिल्यानंतर खरोखर तसं सिस्टम तयार झाली का, किती पर्सेंट झाली, हे अनालिसिस पण करायचं असतं. आणि मग अनालिसिस मधून आपल्याला असं लक्षात येतं की उंदराची दोस्ती करायची का सिंहाची दोस्ती करायची, हे दोन ऑप्शन आपल्याकडे येतात. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. उंदराशी दोस्ती केली तो कधीतरी खिसा करतोडून जाईल, तुमचे नाणे कधी पडून जातील, तुमचा पैसा कधी खाली म्हणजे खिसा कधी खाली होईल याचा भरोसा नाही. पण सिंहाची दोस्ती केली तर तो तुम्ही नुसता सिंह जरी तुमच्या बाजूला उभा राहिला तरी लोक म्हणतील भाई का जरा दोस्त जो दोस्त बहुत भाई आहे. म्हणजे सांगायचा उद्देश मला काय म्हणायचंय, मी काही वेगळं नाही शिकवते, पण एक थोडंसं टेक्निकल मी तुम्हाला सांगतोय. म्हणून पुरस्कार देताना उंदराला द्यायचा का सिंहाला द्यायचा? मग सिंह हा फक्त काय तो कुठल्या कुठल्या प्रकाराचा असू शकतो, तो विद्वत्तेने असू शकतो, तो सामाजिक कार्याने असू शकतो. सिंह म्हणजे एक मनोवृत्ती सांगतोय मी तुम्हाला. तो विद्वत्तेने असू शकतो, तो कार्याने असू शकतो, त्याच्या वागण्याचे असू शकतो, सपोर्ट सिस्टमने असू शकतो, असं सर्व गोष्टीने असू शकतो. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. आणि म्हणून आपण कोणाला द्यायचे, आपण खूप उंदरांना देऊन चुकलोय आतापर्यंत. परत मी क्लिअर करतो, स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळे ते काय आपल्या कामी नाही आले. परत क्लिअर करतो. म्हणून कोणाला दिले पाहिजे हे पहिले मी माइंडसेट सांगतो तुम्हाला. आणि संस्था तुमची, आमची, सर्वांची आहे, आपली सर्वांची आहे, कोणाची एकट्याची नाहीये. म्हणून पुरस्कार देताना एक आपल्या डोळ्यासमोर पहिलं क्लिअर करतो की तो गाईज बद्दल आपल्याला एक वेगळा आदर असला पाहिजे. आपल्या समोर जर लाख लोक उभे राहिले किंवा हजार लोक उभे राहिले तर दिस इज अ स्पेशल डिफरंट पर्सन, हे आपल्याला आयडेंटिटी सांगता आला पाहिजे. मग तो कशाने असेल, विद्वत्तेने असेल. लक्षात मी पुन्हा परत सांगितलं, म्हणजे सिंह म्हणजे मी फक्त तुम्हाला तो फक्त डरकाड्या फोडतोय आणि कोणाला तरी घाबरवतोय म्हणून नाही. तो विद्वत्तेने असू शकतो सिंहासारखा, तो त्याच्या सामाजिक कार्याने असू शकतो, किंवा तो त्याच्या सेवाभावाने असू शकतो, किंवा आपल्याला सपोर्ट सिस्टम म्हणून असू शकतो. असे व्यक्ती शोधणं आणि त्यांना पुरस्कृत करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. मी एकदम आता माझं राईट आहे का रॉंग हे मला माहित नाही, पण मी माझ्या भाषेत सांगितलं बाबा. क्लिअर. मग अशासाठी आपल्याला दोन गोष्टी आहेत. नारी शक्ती म्हटलं की आपण महिलांनाच देतो, इट्स फायनल. तिथं काही कोणाचा पुरुषांचा संबंध येत नाही. तर या ठिकाणी आपण ओव्हरऑल पण बघू शकतो. एखाद्याचं शैक्षणिक कार्य नसेल पण सामाजिक आणि राजकीय असेल, आणि तो पर्सन जर आपल्याला ब्रेन ट्रेनला, पुन्हा परत मला म्हणून किंवा तुम्हाला म्हणून नाही म्हणत मी, ब्रेन ट्रेनला, या ब्रेन ट्रेन या ऑर्गनायझेशनला किंवा या संस्थेच्या होणाऱ्या ऍक्टिव्हिटीजला जर सपोर्ट सिस्टम म्हणून असेल क्यू, तर त्याला जरूर आपण इन्व्हाइट करू. त्याला जरूर आपण पुरस्कार देऊ. म्हणजे ती महिला असेल किंवा कोणी संस्था चालक असेल, मुख्याध्यापक असेल किंवा ज्ञानी पर्सन असेल, किंवा तो झपाटलेला असेल, त्याचं त्याचं लाखो लोकांमध्ये तो उठून दिसणारा असेल की यस, हा गाईज आपला पुरस्कार देण्याचा लायकीचा आहे, हे मला सांगायचंय. त्याच्यानंतर पुन्हा परत असं पण असू शकतं की आपल्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम, म्हणजे हे सर्व आलंच पण तरी पण स्पेसिफिकेशन सांगतो. की एखादा असं वाटलं एखाद्या ताईला की मी आता मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये हा एक संस्थेचा ट्रस्टी आहे, ओनर आहे किंवा डायरेक्टर आहे किंवा प्रिन्सिपल आहे, आणि त्याने आपल्याला सांगितलं की मॅम तुम्ही या, ही संस्था हे घ्या आणि तुम्ही कधीही या, अर्ध्या रात्री या आणि तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटीज करू शकता. जर असं कोणी आपल्याला सपोर्टिव्ह करत असेल तर त्या पर्सनचा आपण जरूर मान सन्मान केला पाहिजे, बिकॉज ते तुम्हाला सपोर्टिव्ह होत आहे. हे माझं मत आहे. अशा व्यक्तींचा आपण मान सन्मान केला पाहिजे. पण नाव देताना तो त्या दिवशी 5 किंवा 7 ला नाशिकपर्यंत येण्याची पण तयारी घेणारा असला पाहिजे. त्याचा आपण जर मान सन्मान करतोय तर. म्हणजे असं नाही की आपण बोलवतोय तो म्हणतो नाही मला वेळ नाही, मग मी घेत नाही. नाही घेत तर जा बाबा मग. मला मदत करतोय ना तर करत राहा, काय प्रॉब्लेम नाही. पण आपलं काम आहे त्याच्यापर्यंत आपण ते पोहोचवणं. क्लिअर आहे. त्याला मान सन्मानाने बोलवणं. म्हणून असं. पण एकाच जणाने मग 20 जणांचे नावं नका देऊ. सर्वांच्या वाट्याला थोडा थोडा खारीचा वाटा आला पाहिजे. बरोबर ना, अशा व्यक्तींचा खारीचा वाटा आला पाहिजे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी नारी शक्ती सन्मान बद्दल बोललो. शिक्षक रत्न पुरस्काराबद्दल मला थोडंसं बोलायचंय, आणि तुमची जर सूचना आली तर त्याच्यावर आपल्याला योग्य ऍक्शन घ्यायचे.
शिक्षक रत्न पुरस्काराच्या बाबतीत पण हेच घडतं. गल्लोगल्ली बाजार मांडून ठेवलाय लोकांनी. आज पण मार्केटमध्ये माझ्यासमोर 15 स्कीम आहेत. 3,000 भरा पुरस्कार घ्या, 5,000 भरा पुरस्कार घ्या, 1,500 भरा. दुकानं मांडून ठेवलेत लोकांनी. मग त्याच्यात आपल्याला आपण कधी कधी म्हणतो की यार 2-4 हजार रुपये आपल्या संस्थेचा खर्च झाला, निघावा. म्हणून आपण पण कधीतरी म्हणतात बावळटपणा